10 जानेवारीला राहुल नार्वेकरांचा निर्णय झाला, त्याच्याविरुद्ध 22 जानेवारीला हे मॅटर सुप्रीम कोर्टात लागलं होतं. त्याच्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस इश्यू झाली होती. आता ती त्यांना नोटीस मिळालेली आहे, सर्व्ह झालेली आहे. त्यामुळे आज हे मॅटर लागलेलं आहे. आज आपल्याला बघावं लागेल की एकनाथ शिंदेंचे वकील ह्याच्यात काय सांगतात. कारण एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असाच असेल की त्यांनी भरत गोगावलेंनी मुंबई हायकोर्टात याचिका ऑलरेडी दाखल केली आहे, कॉमन ऑर्डर आहे. त्यांचा प्रयत्न असेल की हे मुंबई हायकोर्टातच मॅटर चालावा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रयत्न असेल की हे सुप्रीम कोर्टात चालावं. तर आज आपल्याला एक अंदाज येईल की हे मॅटर इथे सुप्रीम कोर्टात चालेल का मुंबई हायकोर्टात चालेल. आणि ह्याच्यात एक ॲडव्होकेट शेख म्हणून आहेत, जे हे महाशय आहेत, त्यांनीच जस्टिस चंद्रचूडांविरुद्ध पण एक याचिका दाखल केली होती, ते चीफ जस्टिस व्हायच्या आधी. त्यांनी एक ॲप्लिकेशन टाकलेलं आहे ह्या मॅटरमध्ये. तर आपल्याला त्याबद्दल पण आज समजेल की हे ॲप्लिकेशन नक्की काय आहे आणि कोर्ट त्याच्यावर काय म्हणतं या ॲप्लिकेशनवर. साधारण 11:15 11:30 वाजता ही सुनावणी पार पाडेल. 22 नंबरला ही सुनावणी आहे. 10:30ला कोर्ट सुरू होतं. तर आपल्यासोबत ते सिद्धार्थ शिंदे, ज्यांनी आज होऊ घातलेल्या सुनावणीविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.